कुणाला काही अनुभव सांगायचा आहे अजून? या बोला पुढे. भारत माता की जय. मी एक संघाचा कार्यकर्ता आहे. संघाचा कार्यकर्ता आणि ग्रामीण भागातून माझ्या पंजोबा आजोबा माझे वडील आणि मी सुद्धा शेती करतोय. मी पण एक कुणबीच आहे, मी पण एक मराठाच आहे. मला सरकारला एकच सांगायचंय की कुणबी म्हणूनच आम्हाला आरक्षण द्या. आणि आतापर्यंत 58 लाख नोंदी या महाराष्ट्रात कुणबी म्हणून सापडलेल्या आहेत आणि त्याच्याच आधारे आम्हाला पूर्ण मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील पूर्ण लोकांना सगळ्या मराठा समाजाला कुणबी म्हणूनच आरक्षण द्यावं आणि ते पण 27% द्यावं. सरकारला आम्ही विनंती करतोय. मायबाप सरकार आमचंच आहे, आम्हीच त्यांना निवडून दिलेलं आहे. आम्हाला त्यासाठीच आम्हाला सरकारला विनंती करायची आहे. आणि फडणवीस साहेब स्वतः म्हणत होते आणि म्हणताय सुद्धा अधिकार आरक्षणाचा अधिकार राज्यालाच आहे आणि आम्ही त्यांना आरक्षणाचा अधिकार राज्यालाच आहे. अगदी. आणि त्यांनी स्वतः अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करावी लागेल. काय म्हणाले? एकदम अपवादात्मक परिस्थिती सिद्ध केली राज्याला अधिकार आहे. राज्यालाच अधिकार आहे आणि आम्ही आजही त्यांनासाठीच म्हणतोय, हात जोडून विनंती करतोय, राज्यालाच अधिकार आहे आणि तो अधिकार आम्ही तुम्हाला सत्तेवर बसवलेला आहे साहेब. अगदी आहे साहेब. मायबाप सरकार आमच्या पण भवितव्याच्या लेकरासाठी तुम्ही विचार करावा, हीच आम्हाला कळकळीची विनंती आहे. तरुण काय म्हणतोय तुम्ही ऐकताय? अधिकार करून दाखवा. खूप खूप कळकळीची विनंती आहे. म्हणून जातीसाठी एकत्र आलेलं आहे. मला एकच म्हणायचं सरकार करून आवाज जाईल की ज्यावेळेस स्वतः पंतप्रधान साहेब म्हणतात की ज्यावेळेस पहलगाम मध्ये हल्ला झालेला होता तर पाकिस्तान सोबत युद्ध करण्यासाठी आम्ही सिंदूर या नावासाठी आम्ही पाकिस्तानवर युद्ध करतोय. आणि आजच मनोज दादा बोलतायत की जाताना त्यांच्या घरच्यांना फॅमिलीला त्यांनी सांगितलेलं आहे आलो घरी तर आरक्षण घेऊनच येईल, नाही तर कुंकू पुसायला तयार राहा म्हणून सांगितलेलं आहे. आणि आम्ही सुद्धा या संदेशानेच सांगतोय की मनोज दादा घरी जर काही झालं दादांना आणि आमच्या पण आम्ही तेव्हा मुंबई शांत बसणार नाही. मुंबईला आम्ही पण शांततेनं आम्ही आज घेत आहोत. सरकारने शांततेनं हा निर्णय द्यावा हीच कळकळीची विनंती आहे. मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जसं केंद्र सरकार आणि माननीय पंतप्रधान म्हणतात सिंदूरसाठी लढतात आणि जर दादाच्या सिंदूरला काही झालं तर हा समाज गप्प बसणार नाही. सरकारला जर महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाला मराठ्यांना जर कुंकू पुसायचं काम करायचं असेल तर सरकारने लक्षात ठेवावं. हेच मला म्हणायचंय की जर दादाच्या कुंकाला काही झालं तेच माझ्या कुंकाला होईल. आणि त्यावेळेस पूर्ण महाराष्ट्रातला ग्रामीण समाज आम्ही जे 12 बलुतेदारांना आम्ही मोठा भाऊ समजतोय. आम्ही मराठा समाज मोठा भाऊ आहे. आमच्याकडे जमिनी होत्या पण आता कालांतराने त्या जमिनी कमी झाल्या आणि आम्ही पोहोचलोय सगळ्यांना 12 बलुतेदारांना आम्ही पोहोचलोय. आम्ही शेती करताना आमच्या धान्यातून एक घास आम्ही त्यांना दिलेला आहे. हे मायबाप सरकारने लक्षात घ्यावं. पण ती परिस्थिती आज राहिली नाही. त्या काळातला जमीन तुमचा तो आज राहिला नाही पिढीला. हे सगळ्यात आम्हाला सरकारला विनंती करायचंय की आज मुबलक जमिनीवर आलेलो आहोत आम्ही आणि आमच्या भविष्याच्या पोरासाठी शिक्षणासाठी नोकरीसाठी सरकारनं जातीभेद न करता प्रत्येकांना वेगवेगळ्या समाजात विखुरून न देता हिंदू समाज एकत्र ठेवून हा समाजाला वेगवेगळं दुफाळण्याचं काम सरकारनं करू नये. हेच आम्हाला सरकारपर्यंत संदेश द्यायचा आहे. मायबाप सरकार आमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर की मोदी मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुम्हीच आरक्षण देणार. आम्हाला पूर्णतः विश्वास आहे. ही आमची मागणी पूर्ण करावी. देऊन दाखवा. तुमच्याकडे वरतीही सरकार आहे, खालतीही सरकार आहे, बहुमताचं सरकार आहे, राष्ट्रपती तुमचे, पंतप्रधान सर्व तुमचे. निर्णय घेण्यासाठी तुम्ही पूर्ण कटिबद्ध आहात. कटिबद्ध आहात. मराठ्यांना दिलेला शब्द पाळा. मराठ्यांना गुलाल लावलाय तो गुलाल आता सत्तेवर दाखवा. आम्ही प्रत्येक ग्रामीण भागात जाऊन तुमच्या गुलाल उधळू. या बीजेपी सरकारनं आम्हाला आरक्षण दिलेलं आहे त्यासाठी आम्ही विनंती करतोय की लवकरात लवकर आम्हाला आरक्षण द्यावं. पण जर मराठ्यांच्या बाबतीत धोका केला तर देवेंद्र फडणवीसांना सुद्धा आणि नरेंद्र मोदींना सुद्धा या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मधून आम्ही सांगतो हा मराठा तुम्हाला सुद्धा तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. मगाशी तुम्ही हिंदूंचा विषय काढलात. आपण मुंबईत येतो तर म्हणतात गणपतीमध्ये आपण अडथळे आणतो म्हणजे मराठा काही हिंदू नाही.
आम्ही तेच म्हणतोय, मराठा काही हिंदू नाही, आम्ही काही हिंदू नाहीत. आम्ही आमचे आजचे गणपतीचे सण, लक्ष्मीचे सण आमच्या ज्या कुटुंबासोबत आज आम्ही साजरे करायचो ते सण आम्हाला इथे येऊन उपोषण करावं लागत आहे. आम्हाला आमच्या कुटुंबापासून दूर राहून आज आम्ही आलेलो आहोत. आज लक्ष्म्या बसायल्यात. मला जातानीच माझ्या घरचे म्हटले होते लक्ष्म्याचं सामान आणायचं, लक्ष्म्यासोबत आम्ही तुमच्या सोबत राहू. पण नाही, मी म्हटलं मी दादा सोबत जाणार आणि आरक्षण माझ्या भविष्याच्या लेकरासाठी आरक्षण घेऊनच येणार. आज ऐन सणामध्ये हा मराठा इथे बसलेला आहे. यांच्या घरी गणपती नाहीत, यांच्या घरी गणपतीच्या पूजा होत नाहीत. ह्या मराठ्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे काय? हे मराठे हिंदू नाहीत. आज तो नितेश राणे सारखा बरळतो की जरांगे दादांची जीभ आसडून देईल म्हणतो. तो नितेश राणे सारखा 1.5 फुटाचा नेपाळी म्हणतो हा कोंबडी चोर, जरांगे दादाची जीभ आसडतो. 96 कुळी म्हणतो स्वतःला तो. 96 कुळी. मराठ्यांनी जातीपाती, मराठ्यांना मराठा 96 कुळी 92 कुळी या 94 कुळीमध्ये वर्ग करू नका. मराठा म्हणून एक राहू द्या. लोकांना सांगायची गरज नाही कोण 96 आणि कोण 92 आहे. लोकांना माहिती आहे कोण त्याचं 96. तोंड जरी बघितलं तर 96 कुळातला वाटतो का तो? 96 कुळातला वाटतो तो? नितीश राणे सारख्या या पुढे या. नितीश राणे सारख्या मुठभर लोकांना आम्ही विचारत सुद्धा नाही. आणि आम्ही त्यांना आम्ही गोरगरीब मराठी आहोत. मराठ्यांनो आपलं लक्ष भरकटवू द्यायचं नाही. ही नितेश राणे सारखी माणसं लक्ष भरकटवण्यासाठी ठेवली गेलेली आहेत. नक्कीच आम्हाला माहित आहेत. तशा कुत्र्यांना आम्ही विचारत सुद्धा नाही. फक्त आम्हाला एकच म्हणायचंय की सरकारला, मायबाप सरकार, तुम्ही आम्हाला आरक्षण द्यावं. हात जोडून कळकळीची विनंती. भारत माता की जय. 25 बार 96 म्हणायची गरज पडत नाही आम्हाला. साऱ्याला माहिती आहे आम्ही किती कुळी आहेत म्हणून. तुम्ही बोला, कुठून आलात? सांगली. या सरकारनं कवटे मंका कवटे महाकाळ. हा श्री गणपती बाप्पा. 2-3 दिवसापूर्वी नारायण राणे साहेब म्हणतो आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि मराठा आरक्षणासाठी त्यांची समिती होती. हेच नारायण राणे साहेब परवा दिवशी टीव्हीला म्हणत होते की मला गणपती बाप्पानं भरपूर दिलंय. मी खासदार आहे, माझा एक मुलगा फडणवीस साहेबांच्या कॅबिनेट मध्ये कॅबिनेट मंत्री आहे आणि एक मुलगा आमदार आहे. अहो राणे साहेब, जर तुमच्या घरात 3-3 पदं येत असतील तर आमच्या गरिबांच्या घरात एक तरी पद द्या. तुमच्या मतदारसंघातला एक गरीब पोरगा तुम्ही आमदार करून दाखवा. आमदार करून दाखवा. आमच्या पंजोबाची 200 एकर जमीन होती, त्याला 4-4, 5-5 मुलं झाली. आज त्याला नातवा 5-5, प्रत्येकाला 2-2. आज आम्हाला 1-1, 2-2 एकर जमीन शिल्लक आहे. आज आम्ही नारायण राणे साहेब म्हणतो तुम्हाला. साहेब म्हणतो. जर मराठ्यांच्या विषयी तुम्हाला कळवळ असेल, आम्ही सुद्धा 96 कुळीत आहोत. आम्ही मराठा मुली आहे, आमची मुळीच मराठा आहे आणि त्यामुळे तुमच्यासारखी खुली हे लक्षात ठेवा. तुम्ही लोकांना भरकटवू नका. आम्ही मराठा आहोत आणि आमच्या गरीब मुलांच्यासाठी आरक्षण मागतोय. जर तुम्ही SCBC तुला आरक्षण दिलंय, आज मेडिकलची फी 1,75,000 आहे ओपनला, SCBC ला 97,000, आम्ही OBC ला 17,000 फी आहे. 17,000. आमच्या गरीब पोराला शिकू द्या. शिक्षणासाठी मागतोय आम्ही आरक्षण. आम्ही आरक्षण मागताना राजकीय आरक्षण मागत नाही. आमची मुलं शिकली पाहिजेत. आज आम्ही इथं आलोय म्हणजे आमची सगळी पिढी सगळी मागं ठेवलेली आहे. आम्हाला भीक मागायची वेळ येणार आहे 2 पिढ्यानंतर. कारण आम्हाला घर बांधायला सुद्धा 1 गुंठा जागा शिल्लक राहणार नाही. आणि जर हिंदू बनून जर गणपतीच्या सणाचा आमच्यावर आरोप करत असाल तर गेल्या वर्षी याच लक्ष्मीच्या सणा दिवशी गणपतीला आंतरवाली सराटीमध्ये आमच्या माय बहिणीवरती लाठीचार्ज केला. त्यांचं कपाळाचं फोडलं कपाळ, जे कुंकू लावायचं होतं तिथं रक्ताने माखलं. आमच्या लहान लहान मुली त्या ठिकाणी मराठा. आणि तुम्ही आम्हाला शिकवताय की देवेंद्र फडणवीस साहेबांना आईवरून आवाज. आमच्या जरांगे पाटील साहेब काय बोललेच नाहीत. आमची ही परंपरा आहे. आम्ही ना कुणाच्या आईवरून शिवी देणार आणि ना कुणाला देऊ देणार. कारण मुख्यमंत्री आमचे मायबाप आहेत, हे सरकार आमचं मायबाप आहे. आणि आमची परिस्थिती बघून तुम्ही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनेट करून तुम्हाला प्रार्थना करतोय. जय हिंद.
हिंद जय जय महाराष्ट्र. महाराष्ट्र जय शिवराय. जय शिवराय. 2009 साली काँग्रेसमध्ये नारायण राणे साहेब होते. त्याच नारायण राणे साहेबांनी मराठ्यांना मागास ठरवलं होतं. ओबीसी मध्ये जाण्यासाठी मागास होणं गरजेचं आहे. मग आमचा समाज मागास असताना आज देवेंद्र फडणवीस साहेब अगदी. का आरक्षण देत नाही ओबीसी मधून? बरोबर. शिंदे साहेबांनी सुद्धा मराठ्यांना मागास ठरवलं होतं. मागास ओबीसीची हात काय? मागास असणं. असलं पाहिजे. जर तुमचा समाज मागास आहे तर तुम्हाला ओबीसी आरक्षण का मिळू शकत नाही? दृष्ट्या, हा? सामाजिक दृष्ट्या आणि मागास का- असला पाहिजे. आता ह्यांची चेहरे प्र- बघा, प्रत्येक आर्थिकदृष्ट्या वेळी- मागास, सार्वजनिक दृष्ट्या मागास दिसत नाहीये चेहरे. प्रत्येक वेळेस नवीन सरकार येणार आणि मराठ्यांना फसवत राहणार. हे किती दिवस सहन करायचं? आता काय होईल ते होईल. निर्णय लावूनच जाणार आम्ही मराठे. इथून आता मागावर नाही. आता मराठ्यांना परतीचे दोरे कापलेले आहेत. आता माघारी व्हायचं नाही. लक्षात ठेवा, मागचा इतिहास आपला आहे. गड आला पण शिव गेला. आता ज्यावेळेस आपल्याला गड पण न्यायचा आहे आणि शिव पण न्यायचं आहे. आता माघार घ्यायची नाही. नाही म्हणजे नाही. एक मराठा, एक मराठा. मराठा हिंदू नाही का? मराठा हिंदू नाही. कट्टर कट्टर हिंदू आहे भगवा. भगवा बघा आमच्या हातात. ते म्हणतात गणपतीमध्ये अडथळे करायला अहो, मागास त्या नेपाळाला काय करताय? ते नेपाळी आहे. त्या नेपाळाला काय करताय? 96 कुळी, 92 कुळी, 90 कुळी मध्ये हा वाटण्या करतोय मराठ्यांच्या. अहो, हे यांचं राजकारण चालू आहे. फक्त मराठ्याच्या जीवावर फक्त राजकारणाची पोळी भाजू शकतात. अगदी. यांना माहित आहे मराठा प्रत्येक संघटनेत विभागलेला आहे. बरोबर. मग आज मराठा प्रत्येक संघटनेत विभागलेला आहे तर तुम्हाला नीट करणार सुद्धा मराठा. हे लक्षात ठेवा. दादा, हिंदू या विषयावर मला 2 मिनिट. मराठा हिंदू नाही का हा जो प्रश्न आहे ना, त्या रेशीम बागेतल्या किड्याला विचारा, RSS वाल्यांना. त्यांना विचारा, ज्यांनी मराठ्यांनी आतापर्यंत हिंदूच्या नावावर यांच्यासाठी लढले, हातात दांडके घेतले, यांच्या सत्ता बसवण्यासाठी केंद्रात आणि राज्यात लढले. आता मराठी रस्ता असते वेळेस गोळकर गुरुजीचे चेले कुठे झोपून आहेत हापचड्डीत, त्या नागपुरी आता त्या चेल्यांना विचारा. हा, हिंदुत्ववाद्यांना त्या. जे स्वयंघोषित हिंदुत्ववादी स्वतःला म्हणवतात, आम्ही मराठे हिंदू नाहीत का? मग आमच्यासाठी रस्त्यावर का उतरलं जात नाही? कारण ते उतरणारच नाहीत. त्यांना पेशवाई आणायची आहे. मराठ्यांचं राज्य कदापि त्यांना मंजूर नाही. बरोबर. म्हणून हिंदू हा लढण्यासाठी हवा आहे, त्यांना मरण्यासाठी, पण आरक्षण घेण्यासाठी नाही. 2 मिनिट. मुधोजी राजे भोसले, मी विदर्भातून आलेलो आहो. सर्वप्रथम जिल्हा कुठला? यवतमाळ जिल्हा आहे माझा. थोडं मागचं दाखव. मुधोजी राजे भोसले हे मराठ्यांचे छत्रपती, 4थी गादी आहे ती. पहिले विदर्भातून त्यांचा मी निषेध करतोय यासाठी की ते म्हणतात ओबीसी आम्ही आहोत, आम्हाला इतरत्र लोक ओबीसीत नको. मग असे छत्रपतींचे घराणे जे मुधोजी राजे भोसले यांना आम्ही कधी मान देत नाही. कारण ते रयतेच्या पाणी घ्या थोडं. कारण ते रयतेच्या हितासाठी लढणार राजघराण्याची गादी नाही. ते लाचार फडणवीसांचे सेवक आहेत. म्हणून आम्ही त्यांचा आता निषेध करतोय. आज खरं तर महाराजांना, छत्रपती उदयनराजे महाराजांना, छत्रपती शाहू छत्रपतींना आणि संभाजी छत्रपती राजांना आज खरं तर आम्ही मराठे तुम्हाला सुद्धा आव्हान करतो. राजे, आज प्रजा रस्त्यावर आहे. आमचे राजे कुठे आहेत? राजे महालात सरजामशाहीसाठी आज प्रजा रस्त्यावर आहे. राजे उदयन महाराज, उदयन महाराज जे असतील, छत्रपती संभाजी महाराज, राजे असतील, शिवेंद्र राजे असतील, शाहू छत्रपती असतील, महाराज आज आम्ही मावळे रस्त्यावर आहोत. महाराज तुम्ही कुठे? तुमच्या गादीला महाराज मुजरा करतो गादीला, पण महाराज तुमच्या विचाराला आम्ही मुजरा करणार नाही. कारण तुम्ही सरजामशाहीत अटकलात. तुम्ही जर छत्रपतींचे वारसदार आहात तर रस्त्यावर या मराठ्यांसोबत रक्त सांडवा आणि शाहू महाराजांचे विचार महाराष्ट्रात घेऊन जाऊ. 1902चं आरक्षण लागू करा, तरच महाराज महाराष्ट्र पुन्हा तुम्हाला मुद्रा करेल. अन्यथा दारातीर्थी पडू, मनोज दादा सोबत दारातीर्थी पडू, पण महाराज तुम्हाला मुद्रे हे महाराज मराठी करणार गादीला. आमचा मुद्रा कायम त्या गादीला राहील, पण महाराज तुम्हाला नाही राहणार. कारण आज तुमचे मावळे रस्त्यावर आहेत. महाराज तुमचे मावळे रस्त्यावर आहेत. महाराज आमचे महाराज कुठे आहेत? आज मावळे विचारतायत महाराज कुठे आहेत? महाराज सरकारची सरजाम निजामशाही स्वीकारत आहेत, आमचा थेट आरोप आहे. महाराजांनी निजामशाही स्वीकारली. खरंच खरंच खरंच
हे दुर्दैव आहे खरं तर आपलं, हे दुर्दैव आहे. आजही सांगतो उदयन महाराज, शिवेंद्रराजे महाराज, शाहू छत्रपती आणि शंभू छत्रपती, आपण सर्वांनी आमच्या मावळ्यांसाठी यावं, रस्त्यावर यावं. आज तिथे खरं तर आपण पाहिजे होतात महाराज. आज तुमचा एक बच्चा म्हणता येईल, आज तुमचा एक बछडा तिथे उपोषणाला बसलाय. कुणासाठी तर समाजासाठी. अखिल मराठा समाज, सकल मराठा समाज आज रस्त्यावर आहे. आज मराठा चिंतेत आहे की या आरक्षणाचं काय होणार आहे. तो माणूस खरंच घरी सांगायलाय, आलो तर तुमचा, नाही तर गेलो मी. माणूस सांगून आलाय महाराज, अशा क्षणामध्ये तुम्ही कुठे आहात? समाजाच्या भरोशावर छत्रपती संभाजीराजे खासदार झाले. ज्यावेळेस त्यांनी जिजाऊ रथयात्रा काढली सगळ्या महाराष्ट्रात, विदर्भात, आणि खासदारकी मिळवली. आणि आता खासदारकी गेली. मराठ्याचे आरक्षण लढण्याच्या वेळी घरात बसून उदयनराजे, तुम्ही उदयनराजे असतील किंवा संभाजीराजे, युवराज संभाजीराजे, ज्यांना खासदारकी मिळाली राष्ट्रपती कोट्यातून, त्याच खासदारकी गेली राजे घरात आणि समाज रस्त्यावर. नाही नाही, अन्याय आहे. अन्याय. बोला. आता तुम्ही जो प्रश्न उपस्थित केलात ना की मराठा हा हिंदू नाही का, बरोबर. मुळात मला एक प्रश्न पडला की आपण शाळेत ज्यावेळेस ऍडमिशन करतो, बरोबर, त्यावेळेस तुम्ही हिंदू म्हणून ऍडमिशन देता का जात विचारून म्हणून देता? घेता. बरोबर. दुसरी गोष्ट, अगदी, अगदी. तुम्ही ज्यावेळेस आम्हाला नोकरीमध्ये सामावून घेता त्यावेळेस तुम्ही आम्हाला जात बघून कट ऑफ देता का धर्म बघून देता? मग जर तुम्ही त्या दोन्ही ठिकाणी जर तुम्ही आम्हाला जात बघून देणार असाल तर आम्हाला हिंदू म्हणून गरजच नाही. नको आहे तुम्हाला आम्हाला हिंदुत्व, तुमचं असलं वेगळं हिंदुत्व. आणि हिंदुत्व घेऊन काय चाटायचं आता? अगदी बरोबर. काय करायचं त्या हिंदुत्व? जर आम्हाला बरं, आमचं म्हणणं काय, हिंदुत्व म्हणजे काय? नेमकं भाजपवाले असतील किंवा सत्ताधारी कोणी असतील, एकदा काय तुमची व्याख्या तर सांगा. अगदी अगदी अगदी. आम्हालाही समजेल हिंदुत्व म्हणजे. आम्ही ठरवू आम्ही हिंदू आहोत का नाही आहोत, आम्हालाही कळेल. आणि बरं, आम्ही हिंदू आहोत की नाही ठरवणार हे कोण? एकदम एकदम मुद्द्याचं बोललात तुम्ही. आज मला सांगा, जे निजामकालीन पुरावे सापडले, 58 लाख नोंदी सापडल्या, बरोबर, ह्या सगळ्याचा दाखला सगळे सोयऱ्यांपर्यंत का केलं जात नाही? म्हणजे तुम्हाला फक्त शब्द दिला जातो की करतोय आम्ही, मराठ्यांसाठी आम्ही लढतोय. मराठा समाज निवडणुका आल्या की मराठ्यांना त्यांना गाजर दाखवायचा आणि नंतर शब्द मागे घ्यायचे, नंतर आरक्षणाचा सुद्धा काढायचा नाही. यावेळेस तुमची भावना काय आहे? मनोज दादांच्या पाठीशी तुम्ही ठाम उभे आहात, पण आरक्षणाच्या बाबतीत जो काही घोळ घातला जातोय त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, मनोज दादा जे सांगितले, ते आंदोलन जे करतायत ना, ते जे सांगितलेत की 58 लाख नोंदी सापडले, ठीक आहे तेवढ्या वेळापुरतं आपण मान्य करू, सापडले असतील नाही सापडले असतील, पण ही सगळी सिस्टम कोणाच्या हातात आहे? कोणाच्या हातात आहे? बघणार सरकार आहे ना. सरकार आहे. मग जर या सिस्टमच सरकारकडे असेल तर जर सापडले असतील तर तुम्ही समोर येऊन सांगा सापडले. जर सापडले नसतील तर तुम्ही तसं सांगा, आम्ही तुमची चिरफाड करू. आणि जर सापडले असतील तर मग ते जर खरं असेल तर मनोज दादाला एवढं रक्त आठवायची गरज का पडते? कुठल्या जिल्ह्यात आहात तुम्ही? मी नांदेडचा आहे. नांदेड जिल्हा अटकळी माझं गाव आहे. मी तिथनं आलोय. एक माणूस रडतोय जवळपास 2 वर्ष झालं. मला नाही आठवत जगाच्या इतिहासात हे पहिलं आंदोलन असेल की 2 वर्ष त्याच दोषाने ते माणूस लढतोय. मग त्याच्यासाठी आम्ही सगळे इथे आलेलो आहोत. आम्हाला गरज नव्हती. या सरकारकडनं अपेक्षाही नाही. गणपती बाप्पाच्या कृपेने आम्हा मराठ्यांना आरक्षण मिळो आणि मनोज दादाच्या ह्या लढ्याला यश मिळो, एवढीच इथे या क्षणी प्रार्थना करतोय. आणि पुन्हा एकदा घोषणा देऊयात, अरे तुमचा आमचा सकल मराठा समाजाकडून माझी एक विनंती राहील, मान्य करतील न करतील मला नाही म्हणतात, दादालाही ते पटेल की नाही पटेल, पण मला वाटतं याच मुंबई शहरामध्ये उपनगरामध्ये किती गणपतीचे मंडळ असतील? मग त्या गणपती मंडळाला दान आजपर्यंत मराठा समाज केलं नसेल का? जर केलं असेल, तुमच्या सद्विवेक बुद्धीला जर पटत असेल, हा मराठा समाज तुम्हाला 1 रुपयाची मदत कधी केला असेल आणि जर केलं याची जाणीव असेल तर आज आमचा समाज रस्त्यावर पडलाय. कारण आम्ही आमच्या हक्कासाठी इथे आलो. तुमच्या डोळे जर असतील तर तुमचे डोळे उघडा, नाहीतर या बाप्पाला हात जोडून प्रार्थना करतो की बाप्पा या सगळ्या मनाला बुद्धी दे आणि आमच्या समाजाला